नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. हे असं दिलेलं आहे tan इनवर्स ऑफ 3x² minus 4y² divided by 3x² plus 4y². This is equal to a². आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे लक्षात ठेवा. dy अपॉन dx इज इक्वल टू y अपॉन x हे प्रूव्ह करायचं आपल्याला. बघा परत याच्या आधी आपण जे घेतलं होतं उदाहरण त्याच्यासारखंच आहे. हे tan इनवर्स मी पलीकडे पाठवतो. 3x² minus 4y² divided by 3x² plus 4y² is equal to tan a². आता याच्यामध्ये a कॉन्स्टंट आहे, a² कॉन्स्टंट, त्यामुळे पूर्ण ही टर्म कॉन्स्टंट आहे. त्याला एक नवीन कॉन्स्टंट कन्सिडर करतोय k. असेल. आता याला सिम्प्लिफाय करून घेऊया. या छेदानं इकडं मल्टिप्लाय करायचं आहे. 3x² minus 4y² equal to k into this denominator. हे असेल. या k न आत मल्टिप्लाय करून घ्या. हे असेल. आता y च्या टर्म एकत्र घेतोय, x च्या टर्म एकत्र घेतोय. आता बघा हे -4y² इकडे घेतोय आणि 3kx² इकडे घेतोय. 3x² मायनस 3kx². x² च्या टर्म डाव्या बाजूला घेतलेल्या आहेत. y² च्या टर्म उजव्या बाजूला घेतोय. हे असेल. कॉमन घ्या याच्यातून जेवढं शक्य आहे तेवढं. याच्यातून 3x² एवढं कॉमन येईल, म्हणजे शिल्लक राहील 1 - k. याच्यातून 4y² हे कॉमन घेतोय, म्हणजे इथं शिल्लक राहील k+1. देअरफॉर आता फक्त y² तेवढं इकडे ठेवतोय, बाकी सगळं इकडे पाठवून देतोय. मग जरा बघा बरं कसं दिसेल ते. 3 इंटू ब्रॅकेट 1 - k आणि इथलं x² तेवढं बाजूला ठेवतोय. इकडून 4 आणि k+1 येणार आहे, ते याला देऊन टाकूया. 4 इंटू 1 + k किंवा k+1 असं लिहिलं तरी चालते. हे असेल. आता याच्यामधला हा जो पार्ट आहे एवढाच, हा परत एकदा पूर्ण कॉन्स्टंट. मग याला आणखीन एक कॉन्स्टंट कन्सिडर करूया. सी लिहूया तिथं. फक्त y² ला इकडे घेतोय मी आणि या पूर्ण ब्रॅकेट साठी सी लिहितोय इंटू x². याला इक्वेशन नंबर 1 लिहितोय. पुढे कंसामध्ये लिहून ठेवा. सिन्स सी इक्वल टू, ती टर्म काय आहे ती व्यवस्थित लिहा, कारण ते कॉन्स्टंट आहे. फक्त जरा तो कॉम्प्लिकेटेड कॉन्स्टंट आहे, त्याला मी सिम्प्लिफाईड मध्ये केलेलं आहे. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, याची डेरिव्हेटिव्ह 2y इंटू dy अपॉन dx. दिस इज इक्वल टू सी कॉन्स्टंट तसंच ठेवा. x² ची डेरिव्हेटिव्ह येणार 2x. मग इथलं 2 इथलं 2 कॅन्सल करतोय. y तेवढे इकडं आणा, त्यामुळे हे काय होणार dy अपॉन dx इक्वल टू
सी इंटू एक्स अपॉन वाय हे असं येणार. आता इक्वेशन 1 मध्ये बघा काय परिस्थिती आहे ती. आणि या इक्वेशन 1 वरून तुम्ही सी ची व्हॅल्यू काढून घेऊ शकताय. सी इक्वल टू किती येते बघा, वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर ही व्हॅल्यू इथं वापरतोय. therefore dy upon dx equal to y square upon x square into x upon y. याच्यातलं एक y कॅन्सल, एक x सुद्धा कॅन्सल होईल. फायनल आन्सर येणार y अपॉन x, पुढे कंसामध्ये लिहून ठेवा, फ्रॉम 1. 1 मधनं हे इक्वेशन आपण इथं वापरले. नेक्स्ट एक्झाम्पल, cos inverse of 7x raised to 4 plus 5y raised to 4 divided by 7x raised to 4 minus 5y raised to 4. This is equal to tan inverse A. मग हे tan इनव्हर्स ए मध्ये ए कॉन्स्टंट आहे, त्यामुळे ही पूर्ण टर्म कॉन्स्टंट होईल. आता ह्या कॉस इनव्हर्सला इकडे घेतोय, मग हे कसं होईल बघा, 7x रेस टू 4 प्लस 5y रेस टू 4 डिवाइडेड बाय 7x रेस टू 4 मायनस 5y रेस टू 4. हे कॉस इनव्हर्स इकडे आल्यानंतर कॉस होणार कॉस टॅन इनव्हर्स ए. हा पूर्ण कॉन्स्टंट आहे, याला टेम्पररी मी आणखीन एक कॉन्स्टंट कन्सिडर करतोय के. मागाच्या सारखंच आहे हे पण एक्झाम्पल. ही ओळीनं जवळजवळ 7 ते 8 उदाहरणं आहेत बघा, सगळी एकाच प्रकारातली आहेत. दिस इज इक्वल टू के. इथं पुढे लिहून ठेवा, के इक्वल टू कॉस ऑफ टॅन इनव्हर्स ऑफ ए, या पद्धतीनं. आता याला परत पुढे सिम्प्लिफाय करूया. इकडे मल्टिप्लाय करून घेतोय मी. 7x रेस टू 4 प्लस 5y रेस टू 4 इज इक्वल टू के इंटू ब्रॅकेट, मांडतोय असं पूर्ण, नंतर प्रोडक्ट करूया त्याचा. हे असेल, इथं आत मल्टिप्लाय करून घ्यायचं. के न मल्टिप्लाय केल्यानंतर 7k एक्स रेस टू 4 मायनस 5k वाय रेस टू 4 हे असेल. ही टर्म वाय रेस टू 4 ची डाव्या बाजूला घेतोय आणि ही 7x रेस टू 4 ची टर्म उजव्या बाजूला घेतोय. मग हे बघा कसं होणार ते, 5y रेस टू 4 प्लस 5k वाय रेस टू 4 is equal to 7k x raised to 4 minus 7x raised to 4. This is equal to, याच्यातून 5 आणि y raised to 4 हे कॉमन घ्या, इथं शिल्लक राहील 1 प्लस के. याच्यामधून 7x raised to 4 कॉमन घ्या, इथं शिल्लक राहील के मायनस 1. आता 5 आणि 1 प्लस के हे पलीकडे पाठवतं, इकडं फक्त y रेस टू 4 शिल्लक राहील. इकडच्या बाजूला बघा कशा पद्धतीने येणार आहे ते. इथली टर्म कॉन्स्टंट टर्म एकत्र घेतोय, हे असं घेतोय आणि एक्स रेस टू 4 ला पुढे ठेवतोय. डिव्हायडेड बाय मध्ये इथं 5 आणि 1 प्लस के, 1 प्लस के किंवा के प्लस 1 काही म्हटलं तरी चालतंय. तर हा जो पार्ट तयार झालेला आहे हा कॉन्स्टंट पार्ट आहे, याला आपण सी कन्सिडर करूया. बघा प्रोसिजर साधारणपणे सगळीकडे तीच आहे. y रेस टू 4 इज इक्वल टू सी इंटू एक्स रेस टू 4. पुढे आठवण येणं
ते सी काय आहे ते तेवढं लिहून ठेवा. हे असेल. आता परत ह्याला इक्वेशन नंबर 1 लिहितोय. याची डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, इथे येणार 4y³ dy अपॉन dx. दिस इज इक्वल टू कॉन्स्टंट सी, एक्स रेस टू 4 ची डेरिव्हेटिव्ह 4x³ हे एवढंच येणार इथं. मग याच्यातलं हे 4, हे 4 इथंच कॅन्सल करतोय. हे y³ पलीकडे पाठवा. dy अपॉन dx इक्वल टू हे सी तसंच ठेवतोय, x³ अपॉन y³. तर बघा बरं, इक्वेशन 1 मध्ये आपण काय लिहून ठेवलेलं आहे, त्याच्यावरून सी ची व्हॅल्यू काढायची. मग याच्यावरून सी इक्वल टू काय येईल, y⁴ अपॉन x⁴. ही व्हॅल्यू इथं वापरायची. देअरफॉर dy अपॉन dx इक्वल टू y⁴ अपॉन x⁴ इंटू x³ अपॉन y³ पुढे कंसामध्ये लिहून ठेवा फ्रॉम इक्वेशन 1. मग याच्यामधलं y³ कॅन्सल होते, एक y शिल्लक राहील. x³ कॅन्सल होते, एक x शिल्लक राहील. आणि याची फायनल स्टेप dy अपॉन dx इक्वल टू y अपॉन x, हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल, log of x⁻20 मायनस y⁻20 डिव्हायडेड बाय, अशाच टर्म्स आहेत, फक्त मध्ये प्लस आहे. x⁻20 प्लस y⁻20 आणि इक्वल टू परत थोडं 20 दिले. आता याच्यामध्ये पहिल्यांदा लोगॅरिथमचा बेसिक रूल तुम्हाला वापरावा लागेल. जर समजा x इक्वल टू a⁻m असेल, तर याच्यावरून येतं m इक्वल टू लॉग x टू द बेस a. म्हणजे जर लॉग मधली टर्म तयार असेल तर याच्यावरून तुम्ही हे लिहू शकता एक्सपोनेन्शियल फॉर्मॅटमध्ये. आता इथं बेस काही दिसत नाहीये, म्हणजेच तो बेस आहे e. आता बघा बरं कसं होणार, या a च्या घातांकात m लिहावं लागतं, मग x मिळतं. तसं या e च्या घातांकात 20 लिहिलं पाहिजे, म्हणजे हे लॉग तुम्ही काढून टाकू शकताय. म्हणजेच हे असं दिसेल, x⁻20 मायनस y⁻20 डिव्हायडेड बाय x⁻20 प्लस y⁻20 इज इक्वल टू e⁻20, हे असे येणार. आता याच्यामध्ये परत एकदा e⁻20 म्हणजे कॉन्स्टंट आहे ते, दिस इज इक्वल टू कॉन्स्टंट. त्याला मी दुसरा कॉन्स्टंट कन्सिडर करतोय k. पुढे कंसामध्ये लिहून ठेवा k इक्वल टू e⁻20 या पद्धतीने. आता हे पुढे सोडवूया. असं व्हायला पाहिजे. आता याने इकडे मल्टिप्लाय करून घ्या. आता डायरेक्ट मल्टिप्लाय करतो, k इंटू x⁻20 प्लस k इंटू y⁻20. मग हे x ची टर्म इकडे घेतोय, मायनस y⁻20 उजव्या बाजूला घेतोय. हे असे. मग याच्यातून x⁻20 हे कॉमन घ्या, म्हणजे काय शिल्लक राहील 1 मायनस k. याच्यातून y⁻20
हे कॉमन घ्या, म्हणजे काय शिल्लक राहील, k+1. आता याच्यावरून मला y⁻20 = हे पाहिजे. मग हे y⁻20 इकडेच ठेवतोय, k+1 इकडे येईल, 1 - k डिवायडेड बाय k+1 लाच 1 + k लिहिलं तरी चालते, इंटू x⁻20 हे असेल. परत हा पार्ट कॉन्स्टंट आहे, त्याला आपण c कन्सिडर करूयात. y⁻20 या पूर्ण ब्रॅकेटसाठी घेतोय c, x⁻20 पुढे कंसामध्ये लिहून ठेवा, c कोण आहे ते इथे लिहिलं. याला नेहमीप्रमाणे इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करा. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, इथे येणार 20 y⁻19 इंटू dy/dx. दिस इज इक्वल टू, हे c कॉन्स्टंट राहील, 20 x⁻19. फॉर्म्युले वापरलेले आहेत, सिंपल एकदम, काही विशेष नाही आहे जास्त त्याच्यात. हे 20 कॅन्सल होईल. मग आता याच्यावरून मला dy/dx पाहिजे. मग dy/dx हे y⁻19 उजव्या बाजूला जाऊ दे, x⁻19 डिव्हायडेड बाय y⁻19 हे असेल. आता याच्यामध्ये c ची व्हॅल्यू ती तुम्हाला याच्यावरून मिळेल, c = y⁻20 डिव्हायडेड बाय x⁻20 ही व्हॅल्यू इथं वापरायची. dy/dx = y⁻20 डिव्हायडेड बाय x⁻20, हे x⁻19 अपॉन y⁻19. ह्याच्यामधलं y⁻19 कॅन्सल होईल, एक y शिल्लक राहील. तसंच x⁻19 कॅन्सल होईल, एक x शिल्लक राहील. आणि याचं फायनल आन्सर जे आपल्याला त्यांनी प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे ते येणार y/x. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. e⁻x⁷ y⁻7 डिव्हायडेड बाय x⁷ प्लस y⁷. दिस इज इक्वल टू a. तेव्हा हे लक्षात घ्या, ही पूर्ण टर्म e च्या घातांकात आहे. बघा त्यांनी कशा पद्धतीने दिले. कॉम्प्लिकेटेड करायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आपलं बेसिक व्यवस्थित ठेवायचं. e च्या घातांकामध्ये एवढं सगळं दिसतंय, दोन्ही बाजूला लॉग घेतोय, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. लॉग ऑफ e⁻x⁷ y⁻7 डिव्हायडेड बाय x⁷ प्लस y⁷. दिस इज इक्वल टू, इकडे येणार लॉग ए. आता हा जो घातांक आहे तो घातांक डायरेक्ट पुढे घेऊ शकतो आपण. घ्या त्याला पुढे, x⁷ मायनस y⁷ डिव्हायडेड बाय x⁷ प्लस y⁷ इंटू लॉग ई. हे 2 मिनिटं तसंच ठेवतोय अजून. आता याच्यामध्ये किरकोळ चेंजेस करून घेऊया. हे लॉग ई म्हणजे 1 येणार, ते 1 झालं. आणि लॉग ए जे आहे इकडे ते पण कॉन्स्टंट आहे, त्याला मी के कन्सिडर करतोय, k = लॉग ए. आता हे सोडवून घ्या, तिरकस गुणाकार करून घ्या.
के ने याला मल्टिप्लाय करायचं आहे. के इंटू एक्स रेस टू 7 प्लस के इंटू वाय रेस टू 7. तर बघा हे एक्स रेस टू 7 अपोजिट साईडला इकडे डावीकडे घेतोय आणि वाय रेस टू 7 त्याला उजवीकडे पाठवतोय. मग हे therefore x raised to 7 minus k x raised to 7 is equal to k y raised to 7 plus y raised to 7 हे असेल. त्याच्या पुढं याच्यातून x raised to 7 कॉमन घ्या म्हणजेच 1 मायनस के. याच्यातून y raised to 7 कॉमन घ्या म्हणजे k प्लस 1 शिल्लक राहील. मग याच्यावरून y रेस टू 7 इक्वल टू हे k प्लस 1 इकडे घ्या 1 मायनस के डिवायडेड बाय के प्लस 1 आहे त्यालाच 1 प्लस के लिहिलं तरी चालते. हे असेल. आता हा जो ब्रॅकेट आहे हा परत एकदा कॉन्स्टंट टर्म तयार करेल. ह्याला आता सी कन्सिडर करायचं. therefore c इंटू एक्स रेस टू 7 इज इक्वल टू वाय रेस टू 7 आणि c ची व्हॅल्यू काय आहे 1 मायनस के अपॉन 1 प्लस के. हेच फक्त असं मांडून घेतोय. y ची टर्म इकडे घेतोय. बाकी काय बदल करत नाहीये. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स याची डेरिव्हेटिव्ह येणार 7 वाय रेस टू 6 dy अपॉन dx. दिस इज इक्वल टू सी आहे असंच 7 एक्स रेस टू 6 हे असेल. याच्यातलं 7 कॅन्सल होईल. हे वाय रेस टू 6 उजवीकडे पाठवा. dy अपॉन dx इक्वल टू सी इंटू एक्स रेस टू 6 अपॉन वाय रेस टू 6 हे असेल. आता वरती आपण जिथं सी कन्सिडर केलंय त्याला नेहमीप्रमाणे आपण इथे इक्वेशन नंबर 1 देऊया. आता याच्यावरून तुम्हाला काय मिळते बघा बरं सी इक्वल टू वाय रेस टू 7 अपॉन एक्स रेस टू 7 आणि ही व्हॅल्यू ह्या सीच्या ठिकाणी वापरायची. मग वापरूया तिथं व्हॅल्यू आणि बघूया काय होतंय त्याचं. therefore dy अपॉन dx इज इक्वल टू सी च्या ठिकाणी येणार वाय रेस टू 7 अपॉन एक्स रेस टू 7 इंटू एक्स रेस टू 6 अपॉन वाय रेस टू 6. याच्यामध्ये इथं एक्स रेस टू 6 कॅन्सल होईल. एक एक्स शिल्लक राहील. वाय रेस टू 6 कॅन्सल होईल. वाय शिल्लक राहील. therefore dy अपॉन dx इज इक्वल टू वाय अपॉन एक्स हे असेल. इथं व्हॅल्यू वापरले तिथं आठवणीनं पुढे लिहून ठेवा फ्रॉम 1. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. साइन ऑफ एक्स क्यूब मायनस वाय क्यूब divided by x cube plus y cube. This is equal to a cube. आता उजव्या बाजूला a cube आहे ते कॉन्स्टंट आहे. हे साईनला इकडे घेतोय पाठवून. एक्स क्यूब मायनस वाय क्यूब divided by x cube plus y cube. This is equal to साइन इनवर्स ऑफ a cube. हा पूर्ण कॉन्स्टंट पार्ट तयार होईल. याला आपण k कन्सिडर करूया. पुढे कंसामध्ये लिहून ठेवा. या पद्धतीने आता पुढे सिम्प्लिफिकेशन करून घेऊया त्याला.
ह्या एक्स क्यूब प्लस वाय क्यूब न उजवीकडे मल्टिप्लाय करून घेतोय. के इंटू एक्स क्यूब प्लस के इंटू वाय क्यूब, हे मायनस वाय क्यूब उजवीकडं आणि के एक्स क्यूब डावीकडे घेतोय. इकडे आल्यानंतर प्लस होईल, हे असेल. याच्यातून एक्स क्यूब कॉमन घ्या, 1 - के येणार. याच्यातून वाय क्यूब कॉमन घ्या, ते येणार 1 + के. मग याच्यावरून वाय क्यूब इक्वल टू हे 1 + के इकडे घ्या, 1 - के अपॉन 1 + के, आणि हे एक्स क्यूब इथं लिहितोय. बघा कशा पद्धतीने आहे ते. आता परत एकदा हे 1 - के आणि 1 + के, ते आणखीन एक कॉन्स्टंट तयार होतोय. त्याला आता लिहायचं सी. हे असं दिसेल. हे फक्त इंटरचेंज करून घेतोय या पद्धतीनं. त्याला इक्वेशन नंबर 1 लिहितोय. त्यानंतर सी म्हणजे काय आहे ते पण लिहून ठेवा पुढं. या पद्धतीने येईल. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, इथे येणार 3y² dy/dx इज इक्वल टू सी आहे असंच राहील, ते येणार 3x². याच्यातले हे तीन तीन कॅन्सल होईल. dy/dx इक्वल टू, हे सी तसंच ठेवा, y² इकडे घ्या, हे असेल. आता इथून तुम्ही परत एकदा नेहमीप्रमाणे सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. सी ची व्हॅल्यू येणार y³ अपॉन x³. ही व्हॅल्यू इथं वापरा या ठिकाणी. म्हणजेच dy/dx इक्वल टू सी ची व्हॅल्यू y³ अपॉन x³ इंटू x² अपॉन y². याच्यामधलं y² कॅन्सल होईल, याच्यातलं एक x² कॅन्सल होईल. इथं पुढे लिहून ठेवा फ्रॉम इक्वेशन 1. आता याची फायनल स्टेप. Therefore dy/dx this is equal to y/x.